आजी, लग्नाची सगळी तयारी अगदी प्लॅनिंग प्रमाणे करतेय मी. म्हणजे आमंत्रितांची यादी तयार झाली आहे, मेन्यू फायनल झालाय, सगळ्यांचे कपडे, दागिने. त्याहीपेक्षा महत्वाचं काम करायचंय दुर्गा. काय झालं आजी? माझ्याकडनं काही राहून गेलंय का? तू, मी आणि अभिराम आपल्याला लीलाच्या घरी जायचं. काय? तू अभिरामला फोन लाव. आजी, हे हे कसं शक्य आहे? जे नाही येणार ते आयुष्यात कधी तिचं तोंडही पाहणार नाहीत. तोंड न पाहायला काय झालं? लग्न अभिरामनं मोडलंय. त्याच्यावर रागवण्याचा लीलाला पूर्णतः अधिकार आहे. आपण लीलावर चिडावं असं लीलानं काहीच नाही केलं. उलट अभिरामनं लग्न मोडून तिला धक्का दिलाय. दुर्गा, अभिरामला फोन लाव, मला दे, मी बोलते त्याच्यासोबत. हाय. हॅलो अभिराम, कामात आहेस का रे बाळा? नाही, जस्ट मीटिंग संपली, आता हॉटेलच्या राऊंडला चाललोय. हॉटेल राऊंडसाठी विराज आणि प्रमोदला पाठवून तू घरी येशील? जरा महत्वाचं काम आहेच. पण झालं काय एवढ्या अर्जन्सीमध्ये? ऑल ओके? तू ये ना घरी, बोली आपण, ये. बरं ठीक आहे, आलो. आपणच या सगळ्या गोष्टी सांभाळून घ्यायला हव्यात की नको, एवढंच सांग मला. आज लीलाच्या घरच्यांना केवढा त्रास झाला असेल, लोकांची किती बोलणी खावी लागली असेल, याचा अंदाज नाहीये रे आपल्याला. ते बघा विराम, हे सगळं जे काय विस्कटलेलं आहे ना, याला रीतसर आपण पूर्ण विराम देऊया. पण तिच्या घरच्यांची समजूत काढायला, त्यांना आधार द्यायला तू देखील माझ्यासोबत यायला हवास असं मला वाटतं. आई, मला त्या मुलीशी काहीही संबंध ठेवायचा नाहीये. अगदी ओळख दाखवण्याइतकं पण मला इंटरेस्ट नाहीये. प्लीज, मला तिथे येणं अजिबात गरजेचं वाटत नाहीये. आय एम सॉरी. ठीक आहे, तू तुझा निर्णय घेतलायस तिथे न येण्याचा, काही हरकत नाही. तुला तुझा निर्णय घ्यायचं स्वातंत्र्य आहे, तसं मलाही आहे. मी लीलाच्या घरी जाणार. आम्ही तुमच्या मुलीला वाऱ्यावर सोडणार नाही. म्हणजे तुम्ही आमच्या लीलाला आर्थिक मदत करू, गरज पडली तर आर्थिक मदत करू, असं म्हणायचंय आजींना. चांगलंय, पण असं लग्न मोडलेल्या मुली बरोबर कोण लग्न करणार आहे आता? नाही हो, सांगा ना, माझ्या लीलाशी आता कोण लग्न करणार? तुमच्या श्रीमंताच्या घरामध्ये ना हे सहज शक्य होत असेल, पण आमच्यासारख्या सामान्य माणसांच्या घरात नाही हो हे शक्य. माझ्या मुलीच्या आयुष्याचं वाटोळ झालं. असं बोलू नका हो कालिंदीताई. तुम्हीच जर दुःखात राहिलात तर मग माझ्या अभिरामला सुख कसं मिळेल? खरंच सांगते, हे लग्न मोडलं तरी तुमच्या मुलीचं वाईट व्हावं असं अभिरामच्या मनात कधीच नव्हतं. योग जुळून आला नाही, बस एवढंच. कालिंदीताई, मी काय करू ज्यामुळे तुमचं दुःख कमी होईल, तुम्हाला बरं वाटेल? खरंच मला सांगा, मी जरूर करीन ते. लग्न एजे आणि लीलाचं लग्न झालं ना,
तरच मी या दुखण्यातून बरी होईल.